पुढचा पण ऑप्शन करतो बाकीचे 5 जण एक 5 मिनिटात फोन करू. मला सत्कार करायचं मॅडम असं ना मॅडम मॅडम हा सरांना बोला इकडे 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 असं 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 हा असं असं सर कसं बस नाही त्याला सर 70 घ्या चला सर असं थोडं असं क्रॉस कुठले कसंही क्रॉस माळाला त्याला कामशेतचं रेल्वे स्टेशन तुला देतात मला तू थांब थांब. रमेशचा वाढदिवस केक मी कापून घेऊ ना
एक रेकॉर्डिंगच लागते ना त्याला नाही ना. चोरटे कॉल सर सर लाईव्ह सध्या हो आप्पा काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी सत्कार होतो याचा सत्कारचा काय बघा. मावळ तालुक्यातील उद्योगपती आणि प्रसिद्ध गाडा मालक प्रशांतजी भागवत यांच्या युवा मंचच्या वतीने नवला कुंभरे येथे मावळ केसरीच्या कुस्तीच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. कुस्तीचं आयोजन करत असताना मावळ असेल, मुळशी असेल, पुणे जिल्ह्यातील सर्व पैलवान असतील त्यांनी 126 मल्लांनी त्या ठिकाणी भाग घेतला होता. आणि खरोखर आनंदाची बातमी आहे की प्रशांतजी भागवत हे एक शेतकरी कुटुंबातील आणि प्रसिद्ध गाडा मालक म्हणून त्यांचं संपूर्ण पुणे जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव लौकिक आहे. अशा या घराण्यातील एक व्यक्तीने मावळ केसरी कुस्तीचं आयोजन करत असताना नवला कुंभरे या ठिकाणी 125 कुस्त्यांचं आयोजन केलं. खूप सुंदर आयोजन केलं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुस्त्याचं आयोजन करत असताना संपूर्ण महाराष्ट्रातील त्या ठिकाणी मल्ल त्या कुस्ती या ठिकाणी कुस्ती पाहण्याकरता आले होते. आणि त्यामध्ये आपल्या मावळच्या मातीतील आपल्या या कान्हेगावातील पैलवान राहुल सत्यवान सातकर यांनी मावळ केसरीचा किताब त्या ठिकाणी पटकावला. तर सातकर राहुल यांच्याबद्दल जर पहिल्यांच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर त्यांचे सातकर घराण्यातील त्यांचे आजोबा असतील, पजोबा असतील, त्यांच्या भगिनी शाहिरीदाई असेल या देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांमध्ये त्यांनी देखील संपूर्ण कुस्ती क्षेत्रामध्ये महाराष्ट्र असेल संपूर्ण देशामध्ये त्यांचं नाव लौकिक झालेलं आहे. पण एकाच घराण्यातील बहीण आणि भाऊ हे अगदी खूप कष्टाने व्यायामाच्या दौरावरती आपल्या घराण्याचं, तालुक्याचं आणि संपूर्ण जिल्ह्याचं नाव त्यांनी कुस्ती क्षेत्रामध्ये नाव लौकिक केलं आहे. तसं पाहायला गेलं तर कान्हे या ठिकाणी कान्हेतील स्वर्गीय पैलवान चंद्रकांतजी सातकर यांनी देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुस्ती क्षेत्रामध्ये नाव लौकिक करत असताना आदरणीय स्वर्गीय माजी आमदार रघुनाथ सातकर हे देखील खूप मोठे पैलवान होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कान्हे गावामध्ये अनेक असे मल्ल या ठिकाणी घडत असताना आज राहुल असेल, सावरी असेल यांनी देखील संपूर्ण आपल्या गावाचं नाव हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक केलं आहे. आज तसं पाहायला गेलं तर कुस्ती क्षेत्रामध्ये इतर क्षेत्रामध्ये इतर जे खेळ आहेत ते खूप सोपे आहेत. परंतु कुस्ती क्षेत्रामध्ये पहाटे 4 वाजता उठून व्यायाम करणं, व्यायाम केल्याच्या नंतर खुराक त्या पद्धतीने घेणं, पुन्हा एकदा जर समजा आपल्याला महाराष्ट्र आणि राज्याच्या आणि याच्या देशाच्या जर लेवलवर जायचं असेल तर आपल्याला सकाळी पुन्हा एकदा 8 वाजता व्यायाम करावा लागतो. हे करत असताना त्याचबरोबरीने 2 वाजता कुस्तीचा देखील सराव करावा लागतो. त्याचप्रमाणे ह्यांनी आजच्याला या घराण्यांनी हे बहीण भावंड असतील त्याच्यामध्ये राहुल असेल त्यांच्या या यशामध्ये त्याच्या मातोश्री आणि त्यांचे पिताश्री यांचा देखील खूप मोठा खारीचा वाटा आहे. कारण कुस्ती क्षेत्रामध्ये मी देखील एक पैलवान होतो. मी मॉडर्न कॉलेजमध्ये मी कॉलेज करत असताना मी महाराष्ट्र केसरी देखील झालो आणि उपमहाराष्ट्र केसरी देखील मी होत असताना संपूर्ण तालुका जिल्हा असेल या ठिकाणी देखील मी आखाड्यामध्ये कुस्त्या केलेल्या आहेत. मी कॉलेजला असताना मी 3 वेळा देखील युनिव्हर्सिटी झालो. तर कुस्ती क्षेत्रामध्ये पैलवानला खूप मोठं कष्ट असतं. ते कष्ट आजच्याला ह्या सातकर घराण्यात हे दोघं जण हे मल्ल आज काम करत असताना खरोखर प्रथम त्यांच्या मातोश्री आणि पिताश्री यांचं देखील कौतुक करावं तेवढं थोडंच राहील. त्याचं कारण की आपल्या मुलांना शिक्षणाद्वारे शेती घरातलं स्वरूप पाहून आपल्या मुलांना या खेळाकडे नेण्याचं देखील त्यांनी आजच्याला खूप लक्ष दिलेलं आहे. त्यांची बहीण देखील आज आपल्या
समोर आहे समावेश आहेत तिने देखील आपल्या घराण्याचं नाव, गावचं नाव आणि त्यांच्या आपल्या तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशामध्ये नेलेलं आहे. मी आमचे सर मुकेशजी मोतासाहेब असतील, त्यांची सर्व फॅमिली असेल, आमच्या सर्वांच्या वतीने आशाताई वायकर असेल, माझ्या कुटुंबाच्या वतीने यांना इथनं पुढं त्यांच्या ह्या कुस्ती क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. येणाऱ्या काळामध्ये कुस्ती क्षेत्रामध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारची काही अडचण आली तरी त्यांनी त्यांचा एक पैलवान त्या काळामध्ये मी देखील त्या मातीमध्ये कुस्ती केलेल्या आहेत. 70 पैलवानचा देखील मी आखाड्याचा कार्यक्रम केला होता. डॉक्टर साहेब मी 3 वेळा युनिव्हर्सिटी झालेले आहे. कॉलेज नसताना मॉडर्न कॉलेजमध्ये मी ज्यावेळेस होतो त्यावेळेस मी खूप कुस्ती क्षेत्रामध्ये माझं देखील नाव मोठं होऊन मी कॉलेजचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात काढलं. तसंच आपल्या सर्वांच्या वतीने राहुल असेल, त्यांच्या भगिनी असतील, त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने डॉक्टर साहेब असतील यांच्या वतीने सर्वांना यांच्या वतीने त्यांना हार्दिक असे शुभेच्छा देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस आणि आज मावळ केसरी झालं येणाऱ्या काळामध्ये नॅशनल लेवलला त्यांनी जावं अशी आपली गणराज्यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. मावळ तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की अशा कुस्तीच्या अकॅडमीज फार कमी आहेत. असं मावळ तालुक्यामध्ये असं काही आपल्या तुमच्या मतदारसंघामध्ये तुमचं काही प्लॅनिंग आहे का पुढे की अशा प्रकारच्या अकॅडमी चालवण्यासाठी काही प्रोत्साहन देणार आहात का? मावळ तालुक्यामध्ये कुस्ती क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस पैलवानकी क्षेत्र हे कमी पडत चाललं आहे. गावच्या यात्रा असतात, गावच्या यात्रेमध्ये देखील आता सध्या सर्व गावगाड्यामध्ये कुस्ती क्षेत्रामध्ये ठराविक ठिकाणी तळेगाव असेल, वडगाव असेल, कामशेट असेल, कारला असेल, कान्हे असेल या ठिकाणी कुस्तीचे आखाडे होतात. परंतु काही गावामध्ये पूर्वी फक्त आखाडा यात्रा आणि भारुडं वगैरे असे काही धार्मिक कार्यक्रम व्हायचे, त्याच्यामध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम व्हायचे. हे सर्व होत असताना कुस्ती क्षेत्रामध्ये हे आखाडे व्हायचे. परंतु आता काही लोकांचा कल कुस्ती क्षेत्र सोडून दुसरे काय, परंतु आपला हा जो मल्ला आहे सातकर गणेश यांनी पुन्हा एकदा आपल्याला दाखवून दिलेलं आहे की कुस्ती क्षेत्रामध्ये आम्ही मावळ तालुक्याचं नाव हे राज्याच्या आणि देशाच्या लेवलवरती करू शकतो. त्या अनुषंगाने देखील आम्ही मावळ तालुक्यामध्ये मला वाटतं मी जिल्हा परिषद सदस्य झालो, मी सभापती झालो. त्यावेळेमध्ये माझ्याकडं निधी होता. तर निधी असताना डॉक्टर साहेब मी तालुक्यामध्ये आखाडे बांधण्याचं काम देखील केलं. काही निधी मी संपूर्ण जिल्ह्यामध्ये देखील दिलं. मग खेड असेल, मावळ असेल, मुळशी असेल, मुळशी तालुक्यामध्ये कुस्ती क्षेत्रामध्ये जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पैलवान मुळशी तालुक्यामध्ये देखील मी आखाडे बांधण्याचं आणि पैलवानांना प्रोत्साहन देण्याचं काम देखील केलेलं आहे. इथून पुढच्या काळात देखील मावळ तालुक्यातील कुस्ती क्षेत्रामध्ये सर्व पैलवानांना प्रोत्साहन देण्याचं काम मी नक्कीच करेन. सर काय सांगाल तुम्ही, आज हा पैलवान आपल्या इथे आलेला आहे, आपल्या मातीतला पैलवान आहे आणि तो सत्कारा ठिकाणी होतोय, काय भावना आहे तुमच्या यावेळेस, काय सांगाल? आप्पा पण असो तुमच्यासोबत आहे. प्रथमतः राहुलचं मी मनापासून इथं अभिनंदन करतो. राहुल हा माझ्या खास मित्राचा चिरंजीव आहे आणि लहानपणापासून त्याला मी बघतोय. सायली माझ्यासोबत लहानपणापासून माझ्याकडे येते, म्हणजे काही ना काही ट्रीटमेंटच्या माध्यमातून का होईना माझा घरगुती संबंध आहे. त्याचा मावळ केसरी जेव्हा झाला त्यावेळी सर्वात पहिला फोन त्यांनी तिथं झाल्या मला केला होता की राहुल मावळ केसरी झालेला आहे आणि पहिला व्हिडिओ मला पाठवला. तर मला एवढा आनंद वाटला, कारण मी त्याला नेहमी मोटिवेट करत असतो. आम्ही दोघं जेव्हा दर सोमवारी आम्ही महादेवाचे आम्ही दोघं बघतो, तर कांबेश्वरला जेव्हा जात असतो मी सांगेश्वरच्या मंदिरामध्ये, त्यावेळी राहुलचा विषय नेहमी होतो, सायलीचा विषय नेहमी होता आणि मोठीचा पण विषय होत असतो, कारण ती योगा टीचर आहे. तर या विषयामध्ये जेव्हा त्याला मावळ केसरी झाला आणि त्याला ती यश भेटलं, कारण तो याच्या अगोदर नॅशनल लेवलला खेळलेला, त्याच्यामध्ये पण तो चॅम्पियन झालेला आहे. आणि त्यावेळी योग्य असं सत्कार करायचं योग मला आलेला नाही. तर आता नेमके बाबूराव अप्पा हे पैलवान आहे, त्यांच्या शुभ हस्ते आम्हाला महावीर हॉस्पिटलच्या वतीने आणि ग्रुप ग्रामपंचायत कामशेटच्या उपसरपंच ताईंच्या वतीने आम्हाला तो विषय त्यांचा सत्काराचं आयोजन करायचं होतं. भविष्यामध्ये मी माझ्या मते त्यांना सत्यवान भाऊला आणि राहुल भाऊला घेऊन गेलो होतो खासदार साहेबांकडून, आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून पण त्यांना त्याच्या या क्रीडा क्षेत्रामध्ये तो जास्त प्रावीण्य मिळवण्यासाठी कसं सहाय्य होईल याच्यासाठी पण खासदार बारणे साहेबांनी पण त्यांना असं योग्य मार्गदर्शन आणि मदत करण्याचं काम केलं.
मला या व्यासपीठाच्या या मीडियाच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की माझा मावळातला माणूस, माझ्या मातीतला माणूस हा भविष्यामध्ये महाराष्ट्र केसरी होऊन भविष्यामध्ये नॅशनलच्या पलीकडे जाऊन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी गोल्ड मेडल घ्यावं हीच मी इथं इच्छा व्यक्त करतो. आणि त्याच्या मागे सदिच्छा माझ्या कांबेश्वरच्या माध्यमातून त्याच्या पाठीशी ठेवायचा प्रयत्न करतो. कारण मला माझ्या तालुक्यातला एक माणूस कुठंतरी ऑलिम्पिकला खेळावा ह्याची इच्छा आहे. आणि ह्याच्यासाठी सर्वात पहिली आपल्याला मिळालेलं मावळ तालुक्यातलं यश फक्त डोक्यात जाऊ नये ह्याचाच एक सल्ला त्याला मी देणार आहे. याचं वैद्यकीय क्षेत्र म्हणून त्यांनी त्याची मेहनत अशीच कंटिन्यू करावी. भविष्यामध्ये ऑलिम्पिक झाल्यानंतर कुठंतरी बाबूराव अप्पा वायकर आणि मी त्याला कुठंतरी जिथं ज्या इंटरनॅशनल लेवलला असणार आहे तेव्हा त्याची कुस्ती बघायला जाऊ आणि तिथं त्याचा सत्कार करू अशी आम्ही रेडी? ताई काय सांगाल तुम्ही की हा सत्कार या ठिकाणी होतोय, काय शुभेच्छा द्याल त्याला? सर्वात पहिले त्याला दोघांना पण कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि त्याला मावळ केसरी हा पुरस्कार भेटला आहे. ऍक्च्युली ह्याला बघून दुसऱ्याला पण मोटिवेट भेटेल की कारण की हे खूप याच्यासाठी खूप एफर्ट्स लागतात आणि मेहनती म्हणजे खूप मेहनत केली त्यांनी आणि त्याच्या मागे त्याच्या आई वडिलांनी किती मेहनत केली हे आम्हाला माहिती आहे. कारण की आम्ही त्यांच्याबरोबर आमचे फॅमिली रिलेशन्स आहे. म्हणजे दरवेळेस त्यांच्या जेव्हा पण ते भेटतात ना तेव्हा ते एकच म्हणतात, माझा राहुल, माझा सावली. म्हणजे त्यांची मोठी मुलगी पण खूप योगा टीचर आहे. म्हणजे त्या तिघांना पण त्यांनी किती मस्त म्हणजे स्वतःकडे न बघता म्हणजे त्यांनी तिघांना पण एवढं मस्त मोटिवेशन दिलेलं आहे की बाबा नाही तुम्ही काहीतरी कुठल्या नेक्स्ट लेवल पर्यंत जावा. म्हणजे दुसरे पण खूप मुलं आहे, कामशेटमध्ये आहे, मावळामध्ये आहे, सांगा. पण हे जे आहे हे अजूनपर्यंत कोणालाही भेटलेलं नाहीये की मावळ केसरी हे कोणालाही अवॉर्ड भेटलेला नाहीये. आणि माझी अशी इच्छा आहे माझ्या पूर्ण महावीर हॉस्पिटलच्या वतीने, ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने आणि आमच्या मोठ्या परिवाराच्या वतीने की हा खूप पुढे जावा आणि डिस्ट्रिक्ट लेवलला तर नॅशनल लेवलला पुढे अजून जेवढे पण लेवल्स आहे ऑलिम्पिक्समध्ये त्याचे खूप शुभेच्छा द्यायला. आणि दुसऱ्यांनी पण ह्याच्याकडून शिकायला पाहिजे की किती मेहनत लागते त्याच्यासाठी आणि त्याच्यासाठी जेवण किती काय त्यांनी खूप काही त्यांनी सॅक्रिफाईस पण केलेलं असेल की बाबा कधी काय नाही खायचं, कधी काय खायचं हे पण आजकाल. कारण की त्याचं वय एवढं मोठं नाहीये, तो 15 वर्षाचाच आहे. तो 15 वर्षाच्या मुलाला काय काय हाऊस असतात हे सर्वांनाच माहिती आहे. तर त्यांनी त्याच्या लाईफमध्ये खूप काही सॅक्रिफायसेस पण केलेले आहेत आणि त्याला एवढंच सांगते आणि शुभेच्छा देते पुढील वारच्यासाठी.